माझं जे व्याख्यान आहे ते श्वासागणिक धोका, वेळी धोका. विषय गंभीर आहे आणि प्राध्यापकांना गंभीर विषय हाताळायला, बोलायला, ऐकायला आवडतं. हा मुद्द्याचा प्रश्न आहे, तुमच्या माझ्या जगण्याचा प्रश्न आहे. केवळ तुमच्या माझ्या नव्हे तर आपला परिसर, आपल्या भोवतालचे सजीव, आपली पृथ्वी यांच्या जगण्याचा आणि यांच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे, हे समजून घ्या. म्हणून हा विषय. मला जेव्हा आमंत्रण मिळालं तेव्हा मला सांगण्यात आलं की तुम्ही आपलं आरोग्य या विषयावर बोला. मी एक छोटी विनंती केली की आजचा कळीचा मुद्दा आहे वायू प्रदूषण, त्यावर मी बोलू का? आणि अगदी मोठ्या मनानं संयोजकांनी ही विनंती मान्य केली. असं झालं आहे की जग फार वेगानं बदलायला लागलं आहे आणि आपले प्रश्न वाढतच चालले. वानगी दाखल काही उदाहरणं देतो. गेल्या वर्षात अमेरिका आणि उष्णकटिबंधीय देशामध्ये, उष्णकटिबंधीय म्हणजे विषुववृत्ताच्या आसपासच्या देशांमध्ये चक्रीवादळं आली, महापूर आले मोठाले. सांगली कोल्हापूरला जसा महापूर येतो तसे अमेरिकेत पण आले. दुबईमध्ये पण मोठा पाऊस पडला. जपानला तर सुनामी ही 5वीला पोचलेली आहे. जगभरात हे चाललेलं आहे. भारतामध्ये दिल्लीच्या प्रदूषणानं उच्चांक गाठला गेल्या नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये. गेल्याही वर्षी समविषम दिवस झाले होते वाहनांच्या रस्त्यावरच्या येण्याच्या मुद्द्यावरून. उत्तरांचलमध्ये भूस्खलन झालं. यात्रेला गेलेले हजारो प्रवासी अडकले, कित्येक मृत्युमुखी पडले, गाड्या अडकल्या, मोठाले पूर आले. यमुनेनं पातळी ओलांडून दिल्लीभर सगळं पाणी केलं. केरळमध्ये पूर आला. बेंगलोरचं विमानतळ पाण्याखाली गेलं. कोल्हापूरनं तर 2005 वगैरे अनुभवलं आहे. सांगलीकरांनी 3-3दा अनुभवलेलं आहे. आणि आता नोव्हेंबर 2023मधली गोष्ट, महाराष्ट्रात अवकाळी पाऊस आला. 1,00,000 हेक्टर शेतीमधलं पीक गेलं. द्राक्ष, फळभाज्या, पालेभाज्या, कापूस, 17 जिल्हे त्यामध्ये अफेक्ट झाले. 183 घरं पडली, 57 जनावरं गेली म्हणजे मृत्युमुखी पडली. हे सगळं सुरू आहे. ही सगळी आकडेवारी तुम्ही नेटवर बघू शकता. आणि म्हणून याविषयी केवळ ओळख करून द्यायला मी आलो. वायू प्रदूषण हा 1 तासाचा विषय नाहीच आहे. मी फक्त कवाडं उघडी करून दाखवणार, त्या विषयात शिरायचं आहे तुम्ही. म्हणून वायू प्रदूषणाचा विषय हा लोकांपर्यंत जायला हवा, पण जागतिक पातळीवर हा विषय लोकांपर्यंत पोहोचवायचा कसा यावर चर्चा सुरू आहे. वायू प्रदूषणाचा एक परिणाम म्हणजे थंडी आणि पाऊस हा बरोबर येणार हे 30 वर्षापूर्वी भाकीत करून ठेवलं होतं. उन्हाळा आणि कोरडेपणा एकत्र येणार हे आता आपण अनुभवतोय. म्हणून वायू प्रदूषण महत्त्वाचं. जगायला पाहिजे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. ताणाबद्दल उदयराव तुम्ही बोलला, आनंदी राहायचं. पण आनंदी राहण्याच्या आधी यशस्वी राहायचं ठीक आहे, त्याच्या आधी राहायचं महत्त्वाचं आहे. त्यासाठी श्वास घ्यायला महत्त्वाचं आहे. लोकांना दुःख असेल तर त्यांना सांगतो तुम्ही जिवंत आहात ना, हे समाधान म्हणा. कोविडमध्ये अचानक लोक बरेच गेले. श्वास फिरवून घेतला आपला. हा श्वास आपण दर मिनिटाला 12 ते 16 वेळा घेतो आणि सोडतो. म्हणजे एकदा घेतला सोडला. म्हणून प्राणायामाचं महत्त्व आहे. आपण श्वाससुद्धा भरून घेत नाही.
तर हा श्वास भरून घेण्यासाठी प्राणायाम करायला हवा. पण हा प्राणायाम वायू प्रदूषणात करू नका, घरामध्ये करा. तर असं 12 वेळा श्वास घेतो आणि प्रत्येक श्वासाला अर्धा लिटर श्वास घेतो किमान. प्राणायाम केला तर जास्त फुफ्फुसाची क्षमता जास्त पद्धतीने वापरली जाते, जास्त ऑक्सिजन मिळतो. आणि मग गुणिले 60 म्हणजे तासाला, असं करत दिवसाला आपण 10,000 लिटर हवा घेतो. 10,000 लिटर. आपण लहानपणी वाचलंय की माणसाला हवा, अन्न आणि पाणी या मूलभूत गरजा लागतात. आपण जेवतो दररोज 1.5 ते 2 किलो अन्न, पाणी पितो साधारण 3 लिटर, पण हवा घेतो 10,000 लिटर. 10,000 हवा लिटर लागते, त्याच्याबद्दल आपण अजिबात जागरूक नाही. आणि ही हवा शुद्ध असण्यासाठी आपण प्रयत्नशील नव्हे तर आग्रही राहायला हवं. केवळ आग्रह करून चालणार नाही, कृती करायला हवी. म्हणून मला हा उपक्रम देखील आवडला की पुस्तकं, ज्ञान यज्ञ. आता पुस्तकाबरोबर एक झाड लावायला पाहिजे, तर तो कार्बन डायऑक्साईड झाडाकडून शोषला जाईल, कार्बन डायऑक्साईड कमी होईल, ग्लोबल वॉर्मिंग कमी होईल. शुद्ध हवा हवी. शुद्ध हवा म्हणजे काय? हवेमध्ये 78% नायट्रोजन असतं, 20.96% ऑक्सिजन, त्यानंतर 0.04 कार्बन डायऑक्साईड, आर्गॉन 0.9. मग राहिलेले जे वायू आहेत त्यामध्ये नायट्रेट्स आहे, सल्फर डायऑक्साईड आहे, पाण्याची वाफ आहे, हेलियम आहे, निऑन आहे. या सगळ्या वायूंचा भरणा असतो, पण तो प्रमाणात असतो. आणि हे प्रदूषण झालं की यामध्ये नको असलेले घटक येतात. लक्षात घ्या, जेव्हा हवा किंवा वायू आपल्याला त्रासदायक ठरते किंवा आपल्याबरोबरच्या सजीवांना त्रासदायक ठरते, जसं की प्राण्यांना, पक्ष्यांना, झाडांना, वेलींना, एवढंच नव्हे तर मातीला त्रासदायक ठरते, एवढंच नव्हे तर इमारतींना त्रासदायक ठरते, तेव्हा त्याला वायू प्रदूषण म्हणतात. वायू प्रदूषण वाढतच चाललेलं आहे. 10 पैकी 9 लोकांना प्रदूषित हवा मिळते, एकाच माणसाला स्वच्छ हवा मिळते. आत बसलेल्यांनी काळजी करू नका, का ते नंतर सांगणार आहे. वायू प्रदूषण जे होतं ते 10% निसर्गामुळं होतं, 90% माणसांमुळं होतं. तुम्ही जेव्हा एखादं कॉन्फरन्समध्ये लेक्चर अटेंड करता त्यामध्ये दे गिव्ह यू टेक होम मेसेज. सो वन ऑफ द टेक होम मेसेज इज माणूस हा या वायू प्रदूषणाला जबाबदार आहे, कारण 90% प्रदूषण माणसामुळं होतं. 10% नैसर्गिक कशामुळं होतं? ज्वालामुखीमुळं, चक्रीवादळामुळं, सुनामीमुळं, जंगलाला नैसर्गिक आगी लागतात त्यामुळं, भूस्खलनामुळं. आणि मानवनिर्मित जे होतं ते जीवाश्म इंधन जळल्यामुळं. जीवाश्म म्हणजे आपल्या जीवाचं अस्तित्व किंवा जीवाचे ठसे असलेले जे पुरातत्व किंवा आत जे जमिनीत आहे त्यातून तेल निर्माण होतं, त्यातून दगडी कोळसा निर्माण होतो. हे जाळल्यामुळं प्रदूषण होतं, ते मानवनिर्मित. म्हणजे आजचा टेक होम मेसेज काय? आपण कारणीभूत आहोत, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, हे तेल आणि कोळसा जाळायला नको आहे. दगडी कोळसा म्हणजे काळा हिरा आणि पेट्रोल म्हणजे द्रवरूप सोनं, हे आपण नाहीसं करून टाकायला लागलो आहे. ते थांबवायला हवं आणि क्लीन एनर्जी वापरायला हवी, शाश्वत. हा टेक होम मेसेज आहे माझा. स्वच्छ ऊर्जा वापरायला हवी. कारखाने, वाहनं, विमानं, खतं, कचरा आणि घरातल्या ॲक्टिव्हिटीज यामुळं माणूस प्रदूषण निर्माण करतो. आणि ही घाणेरडी हवा
आपण वायू प्रदूषणाचं उदाहरण देताना मला एक कल्पना अशी सुचली, ती तुमच्यासमोर ठेवतो. काय झालं आहे, असा एक मोठा पिंजरा केला आपण, असा मोठा पिंजरा या सभागृहा इतका, आणि त्या पिंजऱ्यामध्ये तुम्हाला आत एकट्याला सोडलं. त्या आतमध्ये अतिरेक्यांना बसवलं. इस्रायल आणि हमासमध्ये जे युद्ध चाललं आहे त्यामध्ये सुरुवातीला जे अतिरेकी आले आणि त्यांनी जे काही हिंस्र प्रयत्न केले किंवा प्रकार केले, तो अतिरेकाचा प्रकार माहीत आहे तुम्हाला. यामध्ये काय केलं, तुम्हाला आत ढकललं, आत अतिरेकी बसले. त्यांनी काय केलं, तुमच्या तोंडामध्ये नको असलेलं अन्न खाली टाकलेलं सगळं शिळपाकं हातानं घेऊन भरवलं. बघा, अतिरेकीच आहे. कुणी दुसरा अतिरेकी घाणेरडं पाणी आहे ते घेऊन तुमच्या तोंडामध्ये वाटीनं ओतलं. तुमची काय हालत होईल, वाईट हालत होईल. आता मी सांगतो, वायू प्रदूषण हे तितकंच वाईट चाललेलं आहे. तुम्ही या पिंजऱ्यामध्ये आहात, हा मोठा पिंजरा आहे, आणि त्यामध्ये तुमच्या नाकामध्ये वाटेल तो प्रकार हा तुमच्या नाकामध्ये भरवला जातोय. अतिरेकी कोण आहे, आपण स्वतः. आपण हा वायू प्रदूषणाचा घाट घातलेला आहे. आपण वायू प्रदूषण करतोय, माहीत नाही आपल्याला की हे सगळं होतंय. प्रदूषण हे इतकं वाईट आहे की दरवर्षी 83 लाख लोक या प्रदूषणाने मरतात. आपण मगाशी सांगितलं की 12 वेळा श्वास घेतो एका मिनिटामध्ये. ॲव्हरेज 12 ते 16 म्हणजे 14 विषय केला तर एका तासामध्ये 720 वेळा श्वास घेतो. आणि हा हिशोब वर्षाला 83 लाख येतो. एका श्वासागणिक एक माणूस मरतोय आत्ता. म्हणजे आपलं व्याख्यान झालं 1 तासाचं, तर 750 लोक, 720 लोक गेलेले असतील. 2 वळी लिहिलेत मी याबद्दल की सुरात सूर होते. मी किंचित कवी पण आहे. सुरात सूर होते, तालात ताल होते, हातात हात तयांच्या, रंगात रंग होते. म्हणजे कुंभार सर म्हणाले, मी कोविड काळात इथं आलो आणि आता 2-3 वर्षात या ऑनलाईनमुळं सगळा गोंधळ झालेला आहे. सर मलाही माहिती आहे, ऑनलाईनमुळे इतका गोंधळ झालेला आहे. आमच्याकडे पेशंट येतो किंवा उदयरावांना पण प्रचिती येत असेल, आम्ही बाहेर सांगतो की तुमचं चपला आणि गुगलचं ज्ञान बाहेर ठेवून आत या. ऑनलाईन सगळं खूप झालं. तर नव्या पिढीबद्दल ही वाक्य आहेत, ह्या ओळी आहेत. सुरात सूर होते, तालात ताल होते, हातात हात तयांच्या, रंगात रंग होते, पलीकडे कुणी तयांच्या. म्हणजे आता माझं श्वास हॉस्पिटल आहे. आता ICUमध्ये एक फोन आला होता, मी कट केला. आणि ICUमध्ये आत्ता 7 पेशंट आहेत. त्यापैकी 2 लोकांना व्हेंटिलेटर सुरू आहे, एकाचा व्हेंटिलेटर आत्ता काढलेला आहे. बरा आहे तो माणूस. पलीकडे कुणी तयांच्या, मोजित श्वास होते. कुणाला थांगच नाही आहे काय चाललंय. पलीकडे कुणी तयांच्या, मोजित श्वास होते, जात्यात कोणी होते, कोणी सुपात होते. जात्यात कोणी होते, कोणी सुपात होते, परिलक्षणातयांचे, परिलक्षणातयांचे, ते सेल्फीत दंग होते. मला जे लोक सेल्फीमध्ये दंग आहेत त्यांना जागं करायचं आहे. जागे व्हा. घरातल्यांना, मुलांना, वर्गामध्ये सांगत राहा, परिणाम होतो. वायू प्रदूषण कधीपासून आलं? पहिल्यांदा जेव्हा अग्नीचा शोध लागला तेव्हा वायू प्रदूषण सुरू झालं. वाघापासून, हिंस्र शापदापासून संरक्षण, उजेड निर्माण करणं, प्रकाश करणं आणि पुढं स्वयंपाक करणं, असे आगीचे उपयोग झाले, अग्नीचे उपयोग झाले. गुहा बघितल्या तर तिथे सुद्धा काजळी दिसते, कार्बन दिसतो. इसवी सन पूर्व 525 जे उल्लेख आढळतात, हिपोक्रेट्स इसवी सन पूर्व 400 उल्लेख आहेत. 2000 एक घटना घडली. खालच्या मजल्यावरचा एक ग्रहस्थ, परत विलायतेमधलंच आहे, एक कुणीतरी टोस्ट भाजत होता. वरच्या माणसाला वास आला, त्याने तक्रार केली आणि ज्युरीने सांगितले वाईट आहे. 1306 एडवर्ड राजा इंग्लंडचा पहिला, त्यांनी समुद्री कोळसा जाळू नका म्हणून सांगितलं. म्हणजे त्यालाही ते लक्षात आलं आणि त्यांनी फतवा काढला होता. खरं प्रदूषण सुरू झालं
ते 1750 ते 1850 मधल्या औद्योगिक क्रांतीनंतर, कारण गाड्या शोधल्या, मोटर गाड्या शोधल्या आणि ऑइल वापरायला लागले, पेट्रोल डिझेल वापरायला लागले. त्यानंतर 1952 मध्ये लंडन स्मॉग झाला. फॉग म्हणजे धुकं, स्मोक म्हणजे धूर, फॉग प्लस स्मोक, स्मॉग म्हणजे धुरकं, धूर धुकं बरोबर धुरकं. हे धुकं आणि धुरकं आहे ना, हे जर खाली आलं, धुकं म्हणजे काय, आकाशातला ढग जमिनीवर येणं म्हणजे धुकं, आणि ह्यामध्ये धूर मिसळणं म्हणजे धुरकं. यामध्ये असतो सल्फर डायऑक्साईड, आणि हा सल्फर डायऑक्साईड जेव्हा मिसळतो तेव्हा H2SO4 तयार होतो. तो नाकातून फुफ्फुसामध्ये जातो, दमा वाढतो, क्रॉनिक ब्रॉन्कायटिस वाढतो, श्वसनाचे विकार वाढतात. म्हणून मोटार गाड्यांचा धूर जिथं आहे तिथे सकाळी चालायला जाऊ नका, व्यायाम तर मुळीच करू नका. जेवढा श्वसनाचा वेग वाढेल तेवढी जास्त हवा, तेवढं जास्त प्रदूषण तुम्ही घ्याल. आणि म्हणून ह्या 1952ला जेव्हा लंडन स्मॉग झाला त्यावेळी एका आठवड्यात जवळपास 3000 लोक मृत्युमुखी पडले आणि पुढच्या वर्षात 12,000 लोक मृत्युमुखी पडले. आपलं महत्त्व आपल्याला कळत नाही. तसं लंडनमध्ये 1952ला 12,000 लोक डिसेंबर महिन्यात झालं होते. मग 1956ला जगातला पहिला क्लीन एअर ॲक्ट आला, 1968ला त्यामध्ये सुधारणा झाली, आणि मग सगळं मोजायला लागले, आणि मग एअर क्वालिटी इंडेक्स आला. आज आपण पूर्वी टी व्हीमध्ये जे बघत होतो की तापमान कोल्हापूर 29 डिग्री, सांगली 31 डिग्री वगैरे वगैरेच्या ऐवजी आता PM येते, पार्टिक्युलेट मॅटर. आणि मी आज येताना मुद्दाम इकडे सगळं घेऊन आलेलं आहे. कोविडमध्ये जे काही उद्योग केले चांगले, त्या उद्योगामधला एक उद्योग म्हणजे मी पोल्युशन मीटर मागवलं, आणि तुम्हाला मला सांगायला आनंद होतो आजची तुमची जी हे आहे पोल्युशन लेवल आहे ती 73-74 आहे. AQI हा 0 ते 50 म्हणजे नॉर्मल, 50 ते 100 म्हणजे जरा काळजीचा. सेन्सिटिव्ह लोकांना त्रास आहे. सेन्सिटिव्ह लोक कोण? ह्या उदय पाटलांचे लहान लहान मुलं, घरातले नाही, कोपडीतली. नंतर वयस्क लोक, अंथरुणाला खिळलेले लोक, डायबेटिक्स, हार्टचे पेशंट, अँजिओप्लास्टी झालेले, ज्यांना कॅन्सर आहे ते, अंथरुणाला खिळलेले, अपंग, मतिमंद, ज्यांना स्वतः काही करता येत नाही, HIV बाधित, क्षयरोग, श्वसनविकार, दमा, COPD, ILD, हे सगळे लोक सेन्सिटिव्ह, त्यांनासुद्धा हा धोकादायक आहे. आता जेव्हा मी ठाण्याला गेलो, परवा रामभाऊ मार्गी व्याख्यानमालेत मी शनिवारी बोलत होतो, तिथली फिगर होती 140. त्याच्या आदल्या दिवशी सांगलीमध्ये 120 होती, आणि पुण्यावरून मी गेलो, पुण्यात 200 होते. त्यामुळे मी 10 पैकी 9 जे श्वसनविकाराला बळी पडणार आहेत त्यातले 9च्या 9 सगळे इथं आहेत, लक्षात घ्या. एक कुठेतरी पुण्या मुंबईत आहे, तर टेन्शन घेऊ नका. मगाचा जो आकडा सांगितला, तर आता ह्या वायू प्रदूषणातला महत्त्वाचा जो भाग आहे म्हणजे ग्लोबल वॉर्मिंग, हे फार महत्त्वाचं आहे. जागतिक तापमान वाढ होते. कधी कळलं? ह्या प्रदूषणाचे जे नियम झाले त्यानंतर कळलं. 1880 ते 1980 या 100 वर्षात तापमान वाढलं 1 डिग्री सेल्सिअसने पृथ्वीचं. खरं ते 1850 पासून वाढलं आहे, पण मोजलं पहिल्यांदा 1880ला. पृथ्वीचं तापमान 15 डिग्री सेल्सिअस आहे. पृथ्वीचं तापमान किती आहे? 15 डिग्री सेल्सिअस. आणि आपण मोजतोय ते वातावरणाचं तापमान. वातावरणाचं तापमान जेव्हा सूर्याचा प्रकाश आणि उष्णता येते तेव्हा पृथ्वी 14 ते 15 डिग्री सेल्सिअस शोषून घेते, साधारण 35 डिग्री परावर्तित करते, आणि 51 डिग्री आजूबाजूला राहते. 50 ते 51. बघा झालंय काय, जेव्हा क्लायमेट चेंज होतो किंवा ग्रीन हाऊस इफेक्ट होतो, त्यामध्ये आत्ता सांगितलेला जो वायू आहे त्याच्याशिवाय CO2 कार्बन डायऑक्साईड सगळ्यात महत्त्वाचा,
नायट्रस ऑक्साईड, मिथेन, ओझोन, क्लोरोफ्लोरोकार्बन आणि कार्बन मोनॉक्साईड हे वायू काय करतात? उष्णता शोषून घेतात. शिरोळ, सांगली, आता जतसुद्धा सगळीकडे, कोल्हापूर जिल्ह्यात सगळीकडे ग्रीन हाऊस आहेत. त्या ग्रीन हाऊसमध्ये कॅप्सिकमपासून वेगवेगळ्या भाज्या आपण घेतो. त्या ग्रीन हाऊसमध्ये सूर्याचा उजेड आणि उष्णता येते. उजेड आत राहतो, उष्णता पण आत राहते. संध्याकाळी उजेड नाहीसा होतो, पण संध्याकाळी सूर्य अस्ताला गेला तरी उष्णता तशीच राहते. दॅट इज कॉल्ड ॲज ग्रीन हाऊस इफेक्ट. आणि हा इफेक्ट पृथ्वीला आलेला आहे. आणि हे 15 डिग्री सेल्सिअस पृथ्वीचं तापमान म्हणजे 14 ते गेल्या 130 वर्षात, पुन्हा एकदा रिपीट करतो, 1850 ते 1980 1 डिग्री सेल्सिअसने वाढलं. दॅट इज 0.07 डिग्री पर डिकेड. प्रत्येक 10 वर्षात 0.07 डिग्री. झालंय काय? 1980 पासून ऋतू यायला लागलं. मगाशी मी दुधाचं उदाहरण दिलं. 1980 पासून दर दशकामध्ये हा वेग दुपटीपेक्षा जास्त झाला आहे. 0.07च्या ऐवजी 0.18 डिग्री सेल्सिअस पर डिकेड झालेला आहे. लक्षात घ्या मी काय सांगतोय. हे टेम्परेचर 2050 पर्यंत 1.5 डिग्री सेल्सिअस पर्यंत सीमित करण्यासाठी परिषदा सुरू आहेत. IPCC नाव ऐकलं नसेल तर नेटवर सर्च करा. इंटर गव्हर्नमेंटल पॅनेल फॉर क्लायमेट चेंज, त्यांच्या परिषदा होतात. आणि पॅरिस नंतर म्हणजे दरवर्षी होतं. पॅरिसची कॉन्फरन्स झाली परवा दुबईमध्ये 29 नोव्हेंबर ते 12 डिसेंबर एक कॉन्फरन्स झाली. दॅट इज कॉल्ड ॲज कॉप, कॉन्फरन्स ऑफ पार्टीज. मोदीजी पण केले होते. त्याबद्दल मी शेवटी बोलतो. प्रत्येक देशाचा प्रयत्न चाललाय की ही उष्णता कमी करायची. आणि ही उष्णता का कमी करायची? हे टेम्परेचर वाढल्यामुळं ग्लेशियर जे आहेत म्हणजे हिमनग जे आहेत ते वितळायला लागले लाखो टन. आणि ही समुद्राची पातळी हळूहळू वाढून 6 फुटापासून 200 फुटापर्यंत वाढण्याची भीती आहे. त्यातला बराचसा परिसर म्हणजे जवळपास 2/3 हा भारताला समुद्र लाभलेला आहे. तिथलं पाणी वर येईल. बऱ्याच जमिनी शेतीच्या आहेत त्या खाली जातील, घरं बुडतील. काही बेटांची सर्वात उंच जागा 8 फुटाची आहे, ती सगळी बेटं खाली जातील. आणि हे सगळं ह्याच्याबरोबर चक्रीवादळ होईल, महापूर होईल. आणि हे सगळं होतं ते जीवाश्म इंधन आपण जाळल्यामुळं. म्हणून आपल्याला कार्बन डायऑक्साईडचं उत्सर्जन कमी करायला पाहिजे. आणि उत्सर्जन कमी करण्यासाठी आपण प्रत्येकानं प्रयत्न करायला पाहिजे. सगळंच मी सांगू शकत नाही, पण तुम्हाला सांगतो ह्याचं कारण आहे ते पॉप्युलेशन ग्रोथ. जगाची लोकसंख्या 3 दिवसापूर्वी नेटवर मी बघितलं होतं 8 अब्ज 8 कोटी आहे. भारताची 1 अब्ज 40 कोटी आहे. भारतामध्ये 35 कोटी लोकांकडे वाहनं आहेत. वाहनांची संख्या दर दिवशी वाढते. एक माणूस दरवर्षी सरासरी 5 टन CO2 तयार करतो. म्हणून तुम्ही झाडं लावायला पाहिजे. अमेरिकेचा वाटा मोठा आहे. अमेरिका सरासरी 14 टन दरवर्षी दर माणशी तयार करते. चीन 7 टन दरवर्षी दर माणशी. सरासरी काढली तर भारताची सरासरी 2 टन, 1.5 ते 2 टन इतकीच येते. भारत हा उत्सर्जनामध्ये कमी आहे. पण कोविडपूर्वी मी भूतानला जाऊन आलो. अत्यंत छान देश आहे. त्याने सगळी झाडंच झाडं आहेत. कॉन्क्रिटीकरण झालं नाही. आपल्याला विकास पाहिजेच, पण विकास करताना आपण सर्वांचा श्वास पण सांभाळला पाहिजे, हे विसरून चालणार नाही. दुसरा मुद्दा आहे तो पार्टिक्युलेट मॅटर. मी आता जे सांगितलं दाखवल्यावर PM 2.5 मी थोडक्यात सांगतो. पार्टिक्युलेट मॅटर हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. CO2 महत्त्वाचा आहे. SO2 मी तुम्हाला सांगितला. PM म्हणजे PM असं आहे. पर्टिक्युलेट मॅटर पर
मिलियन, 10 लाखामध्ये 1 पार्ट. म्हणजे नायट्रोजन हा 10 लाखामध्ये 7,80,000 आहे. ऑक्सिजन हा 2,09,000 आहे. अशा पद्धतीने लक्षात घ्या. तसं PPM जेव्हा 2.5, 10 वगैरे म्हणतो, याचा अर्थ काय? मायक्रॉन हा साईज असतो. मिलीचा 1000वा भाग म्हणजे मायक्रॉन, मायक्रॉनचा 1000वा भाग म्हणजे नॅनो. 10 मायक्रॉन साईजचा PM म्हणजे PM10 तो नाकावाटे येतो आणि शरीर त्याला बाहेर टाकतं. त्याचा उपद्रव फार होत नाही. PM 2.5 आता हे कशासाठी महत्त्वाचं आहे? एका मिनिटामध्ये सांगतो. नाकातून आपण श्वास घेतो, तो नाकाच्या पोकळीतून घशात जातो. घशामध्ये चौक आहे, चौकात तोंडातलं दार येतं, नाकातलं दार येतं. स्वरयंत्राचा चौक जो आहे तिथं ट्रॅफिक कंट्रोलर असतो. म्हणून जेवताना बोलायचं नाही. जेवताना बोललं की ठसका लागतो, कारण जेवणाचा घास हा या वायुमार्गात जातो. वायुमार्ग, त्यानंतर ब्रॉन्कियल ट्री म्हणतो. झाडासारख्या सगळ्या श्वासनलिकांच्या फांद्या असतात आणि शेवटी पोकळ्या असतात. द्राक्षाच्या घडासारख्या पोकळ पिशव्या असतात. आपलं फुफ्फुस म्हणजे केवळ एक फुगा आहे. त्या फुग्यामध्ये स्पंजासारख्या हवेच्या छोट्या छोट्या पिशव्या आहेत. त्या पिशव्याभोवती अगदी छोट्या छोट्या केशवाहिन्या आहेत, रक्तवाहिन्या. आणि या पिशवीतून घेतलेल्या हवेतून, श्वासातून ऑक्सिजन त्या रक्तवाहिनीत जातो. हे सगळं विनासायाच होतं. म्हणून आपल्याला काळजी नाही, नेचरनं काळजी घेतली. आणि त्या रक्तवाहिनीतून जाऊन हळूहळू ते फिरतं आणि प्रत्येक पेशीपर्यंत जातं. हा घेतलेला ऑक्सिजन आणि जेवण, ग्लुकोज आणि ऑक्सिजन मिळून त्याचं इंधन म्हणजे ऊर्जा तयार होते. ही ऊर्जा तयार करायला मायटोकॉन्ड्रिया लागतो. ATP to ADP होतं. तुम्ही सगळे उच्च विद्याभूषित आहात म्हणून हे सगळं सांगतोय का? तर PM10 वर राहिला, PM 2.5 श्वासनलिकेत जाऊन फिरतो, दमा करतो, ब्रॉन्कायटिस करतो. PM1 वायुकोशात जातो, खूप लहान असतो. याच्या पुढे येतो PM.1. PM.1 म्हणजे 100 नॅनोमीटर, म्हणजे कोरोनाचा आकार. PM.1 PM.01 म्हणजे काय? आता तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो. PM.01 म्हणजे आपली प्रथिनं, लिपिड यांचा आकार. आणि PM.001 म्हणजे 1 नॅनोमीटर. व्हॉट इज 1 नॅनोमीटर? इट इज द DNA, डीऑक्सीरायबोन्यूक्लिक ॲसिड. 1 नॅनोमीटर. आपण यामध्ये PM 2.5 मोजतो. PM1 कोण बोलतच नाही, PM.1 कोणी बोलतच नाही. हे सगळं आत जातं. फार इंटरेस्टिंग आहे, वाईट दृष्टीने इंटरेस्टिंग आहे. आता बघा, हे सगळं पेशीपर्यंत जातं, मायटोकॉन्ड्रियावर अफेक्ट करतं. या ज्या पार्टिकल्स आहेत त्या मायटोकॉन्ड्रियावर जातात आणि या सगळ्यामुळं आपल्याला सगळे आजार होतात. PM इज मोस्ट डिफिकल्ट पार्ट और मोस्ट डेंजरस पार्ट इन द एअर पोल्युशन. श्वासनलिकेच्या सर्दीच्या आजारापासून हे सगळं होतं. त्यामध्ये सगळ्यात मोठा आजार आहे तो कॅन्सर, कर्करोग. आमच्या घरात कोणालाच नाही, मला कसं झालं बघा. आता पुन्हा एकदा मी सांगतो. इथं हे आपण घेतो आत, दॅट इज इरिव्हर्सिबल. म्हणजे आता .1, .01 हे आत गेले की बाहेर येत नाही. हे बाहेर येत नाही म्हणून धोका आहे. आता कॅन्सर कसा होतो? मूलभूत मी का सांगतोय? नुसतं झाडं लावा म्हणणार नाही लावत कुणी. नुसतं वायू प्रदूषण येणार आहे, समुद्र वाढणार आहे, पण नाही कळत म्हणून हे सांगतोय. काय? तुमच्या जीवाशी आलंय, तुमच्या गळ्याशी आलंय. परवा मी ठाण्यात म्हणालो, गळ्याशी नाही तुमच्या श्वासाशी आलंय. श्वास थांबणार आहे कसा? बेसिक सांगतो. आपल्या शरीरामध्ये एक अत्यंत, म्हणजे मला डॉक्टरांचं झालो याचा खूप आनंद होतो.
शरीरामध्ये कॉम्प्युटरपेक्षाही फार भारी सगळी सिस्टीम आहे. काय आहे? तुम्ही रक्तदान करता. आज रक्तदान शिबिर आहे. रक्तदान शिबिरामध्ये रक्तदात्याला विचारलं जातं गेली 3 महिने रक्तदान केलं नाही ना, मग करा. का? तर रक्तपेशी नव्यानं तयार व्हायला 120 दिवस लागतात. म्हणजे 1 रेड ब्लड सेल, हे रेड ब्लड सेलचा साईज आहे 7.2 मायक्रॉन. बघा, 2.5 मायक्रॉन म्हणजे त्या रेड पेशीपेक्षा 3रा भाग. 1 म्हणजे फारच लहान, 0.1 म्हणजे फारच लहान. त्या पेशीत घुसतं ते सगळं. तर ह्या रेड ब्लड सेल्स 120 दिवस जगतात. म्हणजे प्रत्येक रेड ब्लड सेल 120 दिवसांनी मरते. तिचं काय होतं? तिचं शरीर व्यवस्थित काय करतं? भाग जे आहेत ते भाग वापरते. म्हणजे आत्ता हिशोब केला, घरी गेल्यावर करा, रक्तपेशी कॅल्क्युलेट करा. दर सेकंदाला 2,500 रक्तपेशी तयार होतात. एवढं जोरात सुरू आहे सगळं. दर सेकंदाला 2,500 लाल पेशी तयार होतात. म्हणून या लाल पेशींना डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे पिझ्झा बर्गर देऊ नका, घरचं द्या खायला, तर ती लाल पेशी क्वालिटी तयार होईल. नाहीतर माल सगळा कच्चा आणि रिप्लेसेबल, डिस्पोजेबल. आपल्या शरीरात डिस्पोजेबल काय करू नका. रेड ब्लड सेल ह्या 120 दिवसांनी मरतात. तशा व्हाईट ब्लड सेल्स मरतात. आणि ह्याचा अंत्यसंस्कार नीट करतं शरीर. याला म्हणतात प्रोग्रॅम्ड सेल डेथ. पांढऱ्या पेशी, कनेक्टिव्ह टिश्यूच्या पेशी, इतर पेशी, सगळ्या पेशींना प्रोग्रॅम्ड सेल डेथ दिला जातो आणि त्याचे प्रत्येक पार्ट वापरले जातात. ना व्हॉट इज कॅन्सर? कॅन्सर म्हणजे गाठ, पेशींची अनिर्बंध वाढ. त्या वाढीवर कुणाचा हेच नाही, निर्बंधच नाही. हे का होतं? मायटोकॉन्ड्रिया काम करत नाही. जी मायटोकॉन्ड्रिया त्या DNA अनुषंगानं त्याच्यावर प्रेशर आणते, त्याला प्रोग्रॅम सेल डेथ म्हणतात. हे मायटोकॉन्ड्रियाचं काम हे PM करतात बंद. लक्षात आलं का? एवढं सगळं आहे. म्हणून प्रदूषण टाळा, स्वतःला कॅन्सर होऊ नये म्हणून तर टाळा. ह्याची लिस्ट मोठी आहे, ती सगळी सांगत नाही मी तुम्हाला, फक्त हे लक्षात ठेवा. याशिवाय बरेच वायू महत्त्वाचे आहेत जे वायू प्रदूषणाला कारणीभूत आहेत. त्यामध्ये नायट्रेट्स आहेत. नायट्रेटसुद्धा तुमच्या वाहनातून, कारखान्यातून, इलेक्ट्रिकल युटिलिटीमधून, रसायनामधून सगळं बाहेर पडतं. नायट्रेट्स प्लस वोलाटाईल ऑक्सिडेटिव्ह कंपाऊंड्स, सूर्यप्रकाश आणि उष्णता यांच्या संयोगानं ओझोन निर्माण करतं. आणि ओझोन हा शरीराला घातक आहे. तो पुन्हा आपल्या श्वासातून गेला. बघा, ओझोन तुम्ही ऐकलाय तो वरचा, मी बोलतोय तो जमिनीवरचा. जमिनीवर ओझोन सुरू झाला तर घशात खवखव, सर्दी, खोकला आणि या सगळ्याबरोबर वेगवेगळे विकार, अगदी कॅन्सरपर्यंत होऊ शकतात. डोळे, घसा सुरसुरणं, डोळ्यातनं पाणी येणं, हे सगळं ओझोनमुळं होतं. कार्बन मोनॉक्साईड नावाचा वायू आहे, तो अर्धवट कार्बन जळल्यामुळं होतो. सिगारेटमुळं सुद्धा तयार होतो. तो या ऑक्सिजनशी स्पर्धा करतो. म्हणजे पुन्हा हा ऑक्सिजन हिमोग्लोबिनवर बसून पेशीपर्यंत जातो. यांचं जे संयोग होतो ऑक्सिजन आणि हिमोग्लोबिन, त्याच्यामध्ये हा कार्बन मोनॉक्साईड खंड करतो. 240 पट वेगानं त्याला जोडतो आणि ऑक्सिजन कमी होतो. त्यामुळे कार्बन मोनॉक्साईडमुळं ॲनिमियापासून कोमापर्यंत, डेथपर्यंत होते. जे लोक घरात गॅस गिझर वापरतात त्यांनी यापासून सावधान राहावं. गॅस गिझरमधून कार्बन मोनॉक्साईड गळती होते, आतल्यात माणूस गुदमरतो. त्यामुळे गॅस गिझरवाल्याने दरवाजा बंद न करता आंघोळ करू नये. कळतच नाहीत माणसं मेलेली. ओझोन जमिनीवरचा, ओझोन वरचा. आता सांगण्यासारखं खूप आहे, पण मला वेळेचं भान ठेवायला पाहिजे. खूप शास्त्र आहे. ट्रोपोस्फिअर म्हणजे जमिनीलगतचा भाग, क्षोभ आवरण, साधारण 15 ते 20 किलोमीटर आहे. तिथं वादळ वारं सगळं घटना घडतात. त्यानंतर स्ट्रॅटोस्फिअर म्हणजे स्थिर आवरण, त्यानंतर मेझोस्फिअर, त्यानंतर आयनोस्फिअर, त्यानंतर एक्झोस्फिअर. हे सगळं लक्षात राहणार नाही, मला माहिती आहे. टेन्शन घेऊ नका. फक्त मी सांगतो
क्षोभ जो स्तर आहे पहिला त्यात सगळे घडतं, त्याच्यावर वायू कमी आहे. स्थिर जो स्ट्रॅटोस्फिअर आहे तिथं ओझोन आहे, थिन लेअर आहे, थिन लेअर. आणि माहितीसाठी इंटरेस्ट म्हणून आयनोस्फिअर जो चौथा आहे तिथं सगळे आयन्स आहेत. देयर इज नो एअर. ओ आयन, CL आयन, H आयन असे फक्त आयन्स आहेत. म्हणून त्याचा वापर आपण या सगळ्या सॅटेलाईटसाठी करतो. ते चौथ्या वर्गात आहे. ओझोन हा काय करतो, सूर्याची किरणं थोपवतो, त्यातले अल्ट्राव्हायोलेट रेज आहे ते थोपवतो, माणसापर्यंत येऊ देत नाही. ओझोन लेअर थिन झाला आहे, त्यामुळं अल्ट्राव्हायोलेट रेज खाली यायला लागले, स्किन कॅन्सर व्हायला लागले, हीट बर्न व्हायला लागला, त्वचेचे वेगवेगळे विकार व्हायला लागले. PM-मुळं, मगाशी मी जे सांगितला मुद्दा, त्या PM-मुळं लंग कॅन्सर होतो, लिव्हर कॅन्सर होतो, ब्रेस्ट कॅन्सर होतो, हेड आणि नेकचे कॅन्सर होतात आणि किडनीवर परिणाम होतो, सगळ्यावरच परिणाम होतो. या निमित्तानं सांगतो, लंग कॅन्सर इज वर्स्ट कॅन्सर, सगळ्यात वाईट कॅन्सर म्हणजे फुफ्फुसाचा. आणि ब्रेस्ट कॅन्सर इज बेस्ट कॅन्सर, त्यातून पूर्ण आपली सुटका होऊ शकते. या ओझोन थराला फार्मन नावाचा जोसेफ, जो 1981 साली मोजत बसला. मी हे कसं मशीन आणलं तर मशीन तयार केलं आणि त्यांनी 84ला शोधलं आणि 85ला हे कळलं की ओझोन थराला भोक पडलं आहे अंटार्क्टिका ओशनवर. आर्क्टिक म्हणजे उत्तर ध्रुव आणि अँटी आर्क्टिक म्हणजे अँटी क्लॉकवाईज असतं, तसं दक्षिण म्हणजे अंटार्क्टिका, अँटी आर्क्टिका, तिथे भोक पडलं. आणि हे CFCमुळं होतं. हे ज्यांनी शोधलं त्यांना नोबेल मिळालं. 1986 नंतर CFCवर बॅन आला. CFC म्हणजे क्लोरोफ्लोरोकार्बन. हा आपण सगळ्या मशीनमध्ये घरात वापरतो, AC मध्ये वापरतो, नंतर वेगवेगळ्या स्प्रेमध्ये वापरतो, परफ्यूममध्ये वापरतो. म्हणून CFCचा उत्सर्ग आहे तो कमी करायला पाहिजे. जसं की CO2चा उत्सर्ग. वाहनांमधलं पेट्रोल बंद करायला पाहिजे, वापरायला कमी करायला पाहिजे, वाहनं कमी करायला पाहिजेत. वाहनामध्ये आणखीन एक लेड असतं, हे फॅक्टर असतो तो म्हणजे लेड, सिसो. लेडचा शोध ज्याने लावला ते थॉमस मेडगले. हा एकच माणूस असा आहे की ज्याच्यामुळं वायू प्रदूषणाचे डेथ झालेले. थॉमस मेडगले हा फॅक्टर म्हणजे हा माणूस एखाद्या जीवाणूपेक्षा, एखाद्या विषाणूपेक्षा, HIV विषाणूपेक्षा, कोविडच्या विषाणूपेक्षा जास्त धोकादायक होता. कारण त्यांनी लेडचा शोध लावला, त्यांनी CFCचा शोध लावला. त्याची गोष्ट मी बघतो आणि शेवटच्या भागाकडे येतो. घरात जे पोल्युशन होतं ते पण महत्त्वाचं आहे. आता मी ही जी आकडेवारी सांगितली ती आतली आहे. बाहेर रस्त्यावर 120च्या वर होतं. येताना मी गाडीला ऑन केलं, चौकात गेलं तर ते 200 होतं. घरात जे पोल्युशन होतं तुमच्या शेगडीमुळं, गॅस जाळण्यामुळं, AC लावल्यामुळं, तुम्ही जे सॅनिटायझर वापरता, स्प्रे वापरता, घरात उदबत्ती लावता, खूप डेंजरस आहे. कापूर, धूप, डास पळणाऱ्या मॅट्स, अगरबत्त्या, दॅट इज ऑल डेंजरस. ते सगळे छापून घेतलेलं आहे आणि प्रत्येक माणसाला डोकं फोडून सांगायला लागते वापरू नको रे बाबा. कारण त्यामुळं श्वासनलिका खराब होतात. लहान मुलांचं फुफ्फुस 8 वर्षापर्यंत वाढत असतं, त्यांना तर जास्त धोकादायक आहे. घरातला प्लॅस्टिकचा वापर कमी करा, कारण त्यामुळं पण प्रदूषण जास्त होत असतं. आणि अर्थात पेस्टिसाइड्स, कीटकनाशकं बाहेर वापरू नका. शेतकरी कुटुंबातले असाल तर घरातल्यांना सांगा, कारण DDT सारखं कीटकनाशक जमिनीमध्ये 30 वर्षे राहतं, पाण्यामध्ये 150 वर्षे राहतं. यामुळं गरोदर मातेच्या पोटात त्या भाजीतून जातं, गिधाडं नाहीशी झालेली आहे. पेस्टिसाईड म्हणजे पेस्ट म्हणजे नको असलेला घटक, तो काढून टाकायला हर्बिसाईड आहे, इन्सेक्टिसाईड आहे, फंगिसाईड आहे, डिसइन्फेक्टंट आहे, रोडंटिसाईड आहे. ह्या सगळ्यांना साईड करता हनी बीज पण गेलेत हो, मधमाशा गेलेत. मधमाशामुळं परागीभवन थांबलं आहे आणि सगळी शेतं लहानपणी जी बघत होतो, शाळूचं पीक असायचं दाट,
ते सगळं गेलं आहे. फक्त ऊस लावतात लोक आणि पैसा निर्माण करतात. म्हणजे परवा आमचे मित्र प्रदीप पाटील म्हणाले, लहानपणी साखर खायला मिळायचे नाही, साखर विकत आणायचो. आता साखर घरात पोत्याने आहे, पण डायबिटीस असल्यामुळे साखर खाता येत नाही. किती विचित्र सगळं झालं आहे बघा. म्हणून पेस्टिसाईड्स वापरू नका. शेतकरी म्हणतात आम्हाला काय मिळत नाही, सुटत नाही. काय पाहिजे तुम्हाला? पैसा. पैसा तुम्हाला कोविडमधनं परत आणू शकत नाही. पैसा तुम्हाला कॅन्सर बरा करत नाही. पैसा तुम्हाला हेल्थ देत नाही. पैसा खाऊ शकत नाही, पिऊ शकत नाही, की पैसा हुंगू शकत नाही. हे सगळं थांबवा. प्रत्येक वाढदिवसाला एक झाड लावा. झाडांची पण नावं सांगतो. लिंब लावा, पिंपळ लावा, वड लावा, नंतर अशोकाचं झाड लावा, सप्तपर्णी लावा. नंतर इंडोरमध्ये पाहिजे असेल तर तुम्हाला रबर प्लॅन्ट लावा किंवा मनी प्लॅन्ट लावा. ही सगळी जी झाडं आहेत ते तुम्हाला चांगलं ऑक्सिजन देतात आणि जास्त झाडं लावली तर तुमचा कार्बन डायऑक्साईड उत्सर्जन झालेला आहे ते तुमचं ते कमी होऊ शकेल. शेवटी जाताना मी तुम्हाला प्रवास विनाकारण टाळा. नंतर आपण पाण्याचा वापर जास्त कमी करा, कारण त्यालासुद्धा CO2 लागतो. चार्जिंग केलं तर चार्जिंगचं मधनं मोबाईल आणि इतर वस्तू काढा, कारण ते चार्ज होत राहिले तरी CO2 वापरला जातो. फळं जी खात आहेत ती सेंद्रिय वापरा. ऑर्गॅनिक, ऑर्गन म्हणजे इंद्रिय, ऑर्गॅनिक सेंद्रिय, इंद्रिय. सफरचंद, चिकू वगैरे खाताना साल काढा. वर मारलेलं औषध निदान पोटात जाणार नाही. PM महत्त्वाचं काय आहे? बहिणाबाईची कविता आठवते. पूर्वी 1750 पूर्वीसुद्धा PM होतं, पण एवढं नव्हतं. मन वडाय वडाय उभ्या पिकातलं ढोरं, किती हाकल फिरू येतं पिकावर. हे ढोर म्हणजे माणूस आहे. पण महत्त्वाच्या ओळी कुठल्या आहे? मन एवढं जसा खाकसचा दाना, मन केवढं त्यात आभायवी महिना. हा PM होता तो खसखशीच्या दाण्या इतका होता. आता इतकं वाढलंय PM पर्टिक्युलेट मॅटर की त्यात आभाळ पण मावत नाही. आणि म्हणून मी शेवटी जाताना सांगेन की प्रदूषण कमी करायचं असेल तर मित्रांनो जागे व्हा, म्हणजे जागेच व्हा. कठोप निषेधामध्ये नचिकेतानं जेव्हा यमाला प्रश्न विचारला की मृत्यूनंतर माणसाचं काय होतं, तेव्हा यमराजाने उत्तर दिलं नाही, पण त्यांनी गोष्टी बऱ्याच सांगितल्या. त्यात त्यांचा शेवटचा भावार्थ होता की नचिकेता, माणसानं श्रेयसासाठी जगावं, प्रेयसासाठी नको. प्रेयस म्हणजे काय? फक्त स्वतःसाठी जगणं. श्रेयस म्हणजे काय? इतरांसाठी जगणं, इतरांचा विचार करणं. उबुंटू नावाचा सिनेमा मराठी आला होता. ते उबुंटूची गोष्ट माहिती असेल. जेव्हा एका आफ्रिकन कंट्रीमध्ये लहान लहान मुलं होती, एक गोरीबाई आली, त्यांच्या स्पर्धा लावली. ती म्हणाली की समोर झाड आहे, त्या झाडाला सगळ्यांनी शिवून या, पहिला कोण येईल त्यांना मी या फळांची टोकरी देणार आहे, टोकरी. मुलगा एक शहाणा होता, तो म्हणाला मग बाई तुम्ही पहिला नंबर येणाऱ्याला देणार ना? हो. आणि जास्त जणांचा पहिला नंबर आला तर देणार ना म्हणाली. त्या मुलांनी चर्चा केली, हात एकमेकाच्या हातात घेतले, सगळ्यांनी जाऊन एकदम झाड शिवलं, सगळ्यांना फळं मिळाली. उबुंटू जगत नाही आपल्याला, सगळं मला पाहिजे, मला, मी माझं. म्हणून उभ्या पिकाचं ढोर म्हणजे मला आणखीन प्लॉट पाहिजे, आणखीन बंगला बांधणार आहे, आणखीन सेकंड होम पाहिजे. प्रदूषण वाढते. म्हणून हे सगळं तुम्ही बंद करा. आणि शेवटी सुरेश भटांच्या ओळी, एकदा हासतू, म्हणजे त्या ओळींच्या आधी आणखी एक सांगतो. जेव्हा आपण म्हणतो वृद्ध झालेले आईबाप, कुणीतरी विचारलं आई वडील कोणाकडे आहेत, आपण म्हणतो सहज म्हणतो माझ्याकडे असतात. नसतात ते तुमच्याकडे, तुम्ही त्यांच्याकडे असतात, त्यांनी जन्म दिलेला आहे. तसं पृथ्वीचं आहे. हे माझं झाड, हा माझा रस्ता, माझा प्लॉट. तर पृथ्वीसुद्धा आपली आहे, पृथ्वी माझी आहे. आणि शेवटी सुरेश भटांच्या ओळी, एकदा हासतू, म्हणजे जणू सुरेश भट पृथ्वीला म्हणतात तसं आज मला सांगायचं, एकदा हासतू, एकदा हासतू. ते कधी हसेल? प्रदूषण कमी केल्यावर, तापलेले आहे त्याला थंड केल्यावर. एकदा हासतू, एकदा हासतू, हसत हसत माझा मला परत दे श्वास तू, परत दे श्वास तू. मला इथं बोलवलं त्याबद्दल संयोजकांचं
आभार मानतो. मी वैयक्तिकरित्या माझ्या जवळच्या मित्रांना वाढदिवसाला झाड प्रेझेंट देऊन त्यांना फोटो टाकायला सांगतोय. अभयकुमारजींना झाड दिलेलं आहे ते लावल्याचा फोटो मला यावा ही सर्वांना विनंती. धन्यवाद.